घोडबंदर येथील कासरडोली भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत वाहतुकीत बदल लागू केलेत। दररोज रात्री 11:55 पासून पहाटे 4 या कालावधीत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत। ठाणे शहर तसंच घोडबंदर भागात वडाळा, घाटकोपर, कासरडोली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप या भागात तुळई बसवली जाणार आहे। त्यामुळे या भागात अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे। येथील वाहनं सेवा रस्त्यावरून वाहतूक करतील, त्यानंतर पुढे मुख्य मार्गावरून वाहनांची वाहतूक सुरू होईल। हे वाहतूक बदल 25 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री 11:55 पासून पहाटे 4 या वेळेत लागू असतील, अशी माहिती ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडून देण्यात आली आहे। सब मिलके आज गोपाळकाळा उत्सवाला शासन स्तरावर राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली होती। त्या अनुषंगानं आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनानं परिपत्रक काढून मुंबई आणि MMR क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहीहंडीच्या दिवशी 27 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। देशातील महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक परंपरा जपणारं राज्य म्हणून ओळखलं जातं। त्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। त्यापैकी गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण आहे। गोपाळकाळा या सणाबद्दल तरुण तरुणींमध्ये आकर्षण असून या उत्सवात बाळगोपाळांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत तसंच महिलांचाही मोठ्या हिरहिरीने सहभागी होतात। प्रामुख्यानं मुंबई आणि ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या छोट्या शहरांमध्येही या उत्सवाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं मोठ्या उत्साहात सण साजरे होऊ लागलेत। महाराष्ट्राबरोबरच देशविदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागलाय। त्यासाठी स्पेनसारख्या देशामधून स्पर्धेत भाग घेण्याकरिता स्पर्धक येत असतात। हा उत्सव साजरा करण्यासाठी खास करून तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतं। या दृष्टीनं गोपाळकाळ्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई आणि ठाणे विभागाला सुट्टी जाहीर केली जाते, परंतु हा निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता। त्यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा सहभाग असलेला हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणं गरजेचं असल्यानं आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात NDRFच्या 32 जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे। सध्या राज्यासह देशात अनेक ठिकाणी धोधो पाऊस कोसळताना दिसून येतोय। राज्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। दरवर्षी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर येतो, यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं। अशावेळी पूर परिस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रथम धावून येते ते NDRFचं पथक।
भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी NDRF दलाला पाचारण केलं जातं. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत धोकादायक आपत्ती परिस्थितीला विशेष प्रतिसाद देण्याच्या उद्देशानं 2006 मध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली होती. NDRFच्या टीमनं 1.5 महिन्यात 200हून अधिक लोकांचे प्राण वाचवलेत. खडवली फार्म हाऊसमध्ये 156 लोक अडकले होते. त्या सर्वांची सुटका NDRF टीमनं केली आहे. डोंबिवली कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीतून अनेकांना मदत करणाऱ्या NDRFच्या टीमनं मुंब्रा टेकडीवर अडकलेल्या 5 मुलांना जीव धोक्यात घालून वाचवलं. ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 महिलांसह 32 सदस्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. या टीमकडे सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी लागणारं सर्व साहित्य असून विविध आपत्तींमुळे बाधित झालेल्या लोकांना कसं वाचवायचं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी कसं पोहोचवायचं याचं संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. सध्या ही तुकडी ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाकडे आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी पाठवली जाईल. पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत किंवा इमारत कोसळल्यावर किंवा भूस्खलन झाल्यास NDRFची टीम ताबडतोब टेकड्यांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना मदत करू लागते. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो गावं मुसळधार पाऊस किंवा कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर NDRFची टीम तात्काळ पोहोचत असल्याची माहिती NDRFचे सुशांत सेठी बटालियन NDRF से हूँ और मेरा टीम यहाँ पे थाने में स्थित शहर में स्थित है। और जैसे आप देख रहे हैं आज के क्लाइमेट चेंज की वजह से बहुत सारा बारिश हो रही है और यहाँ पे जगह पे वाटर लॉगिंग और लैंडस्लाइड का चांसेस और बिल्डिंग कोलैप्स चांसेस है। इसी रिगार्डिंग मेरा टीम जो है थाना शहर के लिए डिटेल है और इसी हम 24 घंटा तैयार रहते हैं। किसी प्रकार कोई आपदा आ जाती है तो हम उसको वहाँ पे रेस्पॉन्स करने के लिए और हमारे जो नागरिक है उनका जान बचाने के लिए। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झाल्या आहेत अशा अतिधोकादायक C1 श्रेणीमधील इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतीमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं भोगवटा रिक्त करावा असं आवाहन झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसंच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे निर्देशही त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. परंतु अशा इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावीत असंही आयुक्त राव यांनी नमूद केले. प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यात व्यत्यय न आणता उर्वरित कालावधीकरिता भोगवटा रिक्त करावा. कोणतीही जीवितहानी होऊ नये, प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचं आयुक्तांनी नमूद केले. ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तीची सूचना आधीच प्राप्त झाली अशा इमारतींबाबत कमिटींकडून स्थिरता अहवाल 7 दिवसांच्या कालावधीत पाठवण्यात यावेत असंही आयुक्तांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मध्य रेल्वेची लोकल सेवा आज सकाळपासून विस्कळीत झालेली पाहायला मिळाली, तर काल सायंकाळी देखील रेल्वे उशिरानं धावत होती. ठाण्यातील रेल्वे फलाट क्रमांक 5 आणि 6 वर नोकरदार वर्गाची तोबा गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईहून कर्जत खोपोली कसाऱ्याकडे जाणारी लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं तर मेल एक्सप्रेसच्या गाड्या तब्बल 30 ते 35 मिनिटं उशिरानं धावत असल्यामुळे नोकरदार वर्गाला आपला जीव मुठीत घेत प्रवास करावा लागतोय.